हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. शापर्ना वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप छान जावो हीच गजानन चरणी प्रार्थना. तर आज आपण एक छानसं असं शिंपल्याचं शोपीस बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे पुठ्ठा, शिंपले, ग्लू गन आणि वॉटर कलर. तर चला तर बनवूया आपण हे छानसं असं शोपीस. तर पहिल्यांदा मी जे शिंपले आणलेले होते ते छान डिटर्जंट पावडर पाण्यात घालून 3-4 वेळा वॉश करून उन्हात सुकवून घेतलेले आहेत शिंपले सगळे. त्यानंतर जे आपले ॲमेझॉन, फ्लिपकार्टचे जे काही बॉक्स असतात त्या बॉक्सच्या पुठ्ठ्यातूनच मी असा हा सर्कल शेप, गोलाकार शेप काढून घेतलेला आहे. त्यानंतर त्यावर व्हाईट कलरचा पेपर लावलेला आहे आणि त्यात 2 सर्कल बनवून घेतलेले आहेत. बाहेरच्या सर्कलला काळा रंग दिलेला आहे आणि आतल्या सर्कलला आकाशी कलरचा रंग दिलेला आहे. हे झाल्यानंतर मी आता ह्यावरती हे शिंपले आपण चिटकवणार आहोत. तर त्यासाठी मी जे पूर्ण शिंपले होते, अख्खे शिंपले होते ते व्यवस्थित अरेंज करून घेतलेले आहे आणि आता ग्लू गनच्या साहाय्याने आपण ते चिटकवणार आहोत एक 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 करून. तर ग्लू गननी चिटकवत असताना एक खबरदारी घ्यायची म्हणजे की ग्लू गनच्यामुळे हाताला चटका बसू शकतो. म्हणून खूप व्यवस्थित आणि सावकाश हे काम करायचं आहे. तर आपण शिंपल्याला इथं ग्लू गन लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चिटकवताना थोडंसं शिंपल्याला प्रेस करावं लागतं जेणेकरून ते निघणार नाही. म्हणून थोडंसं 1-2 सेकंद प्रेस करावं लागतं. पण अगदी अलगद प्रेस करायचं. जास्त प्रेस केलं तर तो शिंपला तुटू शकतो. त्याच्यामुळे एकदम इथं मी हळू असं प्रेस केलेलं आहे. आता एक लाईन आपली चिटकवून झालेली आहे, बनवून झालेली आहे. तर आता बाकीचे जे होते ते माझ्याकडे थोडे सेपरेट शिंपले होते. तर साधारणतः एकसारखे दिसणारे जे शिंपले आहेत ते अरेंज करून इथं बटरफ्लायची डिझाईन आपण बनवून घेत आहोत. तर आता तर खूप जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. कारण का जेव्हा आपण एक एक शिंपला असा हातात घेऊन हॉट ग्लू गन चा वापर करतो तेव्हा ते चिटकवताना आपल्याला खूप चटका बसण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे खूप जपून हे काम करावं लागतं. आता इथं जे आहे ते थोडासा एक शिंपल्याला खालच्या साईडला निघाल्यासारखा झालेला, म्हणून मी तिथं परत ग्लू लावून थोडंसं प्रेस केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की इथं मी बटरफ्लायचं एक कागदाचा बटरफ्लाय बनवलेलं होतं ते काढून टाकलं कारण की ते सूट होत नव्हतं आणि वेगळं वाटत होतं, म्हणून ते मी काढून टाकलं. तुम्ही या ब्लॅक कलरच्या एरियामध्ये तुम्हाला हवा असेल तर वॉटर कलरनी डिझाईन अजून बनवून घेऊ शकता पाना फुलांचे, किंवा तुम्ही कुठल्या बीचवर गेलेला त्याचं नाव किंवा अन्य काही डिझाईन्स तुम्ही बनवू शकता. तसं पण छान वाटेल. पण मला सिम्पलच छान वाटलं म्हणून मग मी काही पुढे डिझाईन्स वगैरे बनवले नाहीत. मी तसंच ते शोपीस ठेवलेलं आहे. किती छान दिसतं आहे ना ते सगळे शिंपले चिटकवल्यावरती. आता इथे ब्लॅक स्केच पेनने बटरफ्लायचे डिझाईन काढून घेतलेले आहे आणि राहिलेले जे काही शिंपले आहेत ते ग्लू गनच्या साहाय्याने आपण चिटकून घेत आहोत. थोडंसं सगळं झाल्यावरती पण सगळ्या शिंपल्यांवरती थोडंसं प्रेस करून घ्यावं लागतं आहे, कारण की ते निघण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडंसं एकदा सगळं झालं आपलं चिटकवून की थोडं थोडं प्रेस करून घ्या सगळीकडून, म्हणजे शक्यतो ते निघणार नाही. तर अशा प्रकारे आपलं शोपीस तयार होत आहे. आता बाकीचे जे राहिलेले बटरफ्लाय आहेत, फुलपाखरं आहेत, त्याला आपण
ब्लॅक स्केच पेनच्या आधारे छान त्याचं डिझाईन बनवून घेणार आहोत. आणखीन एक गोष्ट, कुणाकुणाला अशी आवड आहे किंवा छंद आहे की समुद्रकिनारी गेलं की असे शंख शिंपले गोळा करून आणायचे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला ते जाणून घ्यायला खूप आवडेल. मला तर खूप आवड आहे की असं गेले की समुद्रकिनाऱ्यावरती वेगवेगळे शेप असलेले शंख, परत असे शिंपले, खूप छान छान आकार असतात आणि मला खूप ते गोळा करायला आवडतं. तर तुम्हालाही आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. आणि हे शोपीस पण खूप छान होतं. ह्याच्यामध्ये तुम्ही शिंपल्यांना कलरसुद्धा देऊ शकता. जर व्हाईट कलरचे वगैरे, एकदमच व्हाईट कलरचे वगैरे शिंपले असतील तर तुम्ही त्या शिंपल्यांना कलरसुद्धा देऊ शकता. इथे जे ओरिजिनल कलर आहेत ते मला खूप आवडलेले आहेत, त्याच्यामुळे मी इथे देत नाही आहे. पण तुम्ही नक्की तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वॉटर कलर देऊ शकता. स्पेशली जर नुसतेच व्हाईट कलरचे शिंपले असतील तर कलर दिले तर खूप छान उठून दिसतील आणि मस्त दिसतील. तर हे अशा प्रकारे शोपीस तयार झालेलं आहे. हे तुम्ही वॉलला चिटकवू पण शकता किंवा जर स्टँड असेल तर तुम्ही ठेवू पण शकता. टेबलवरती पण ठेवू शकता. तर मी हे टेबलवरती एक फोटो स्टँड असल्यासारखं आहे, तर त्यावर मी ते ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं छान असं आपलं शिंपल्यांचं शोपीस रेडी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या.